नमस्कार, मी भूषण लिंबे, आर्थिक सल्लागार आणि चार्टर्ड अकाउंटंट. आजचा व्हिडिओ जो आहे तो मेडिक्लेम पॉलिसी जेव्हा आपण काढतो, त्याच्यात आपली इच्छा हे असते की चुकून कधी क्लेम आला तर मॅक्सिमम क्लेम जो आहे तो आपल्याला मिळावा. पण मेडिक्लेमचा पण जो बिझनेस करतो त्याच्यामध्ये खूप वेळा लोकांची एक तक्रार असते, की भूषण आम्ही प्रीमियम भरतो, आमचा जवळ-जवळ 3.5 लाखाचा क्लेम आला, पण आमचे जवळ-जवळ लाख रुपये कंपनीने दिले नाहीत. तर क्लेम कमी मिळणं हा एक बऱ्याच वेळेला क्लायंट्सचा एक नाराजीचा भाग असतो. तर आज मी तुम्हाला या बाबतीत काही सल्ले देणार आहे. ते सल्ले जर का तुम्ही पाळले, तर तुम्हाला मॅक्सिमम तुमचा जो क्लेम आहे, 100% पण क्लेम तुम्हाला मिळू शकतो. पहिली काळजी तुम्हाला ही घ्यायची आहे, की वेटिंग पिरियड आणि तुमची जे लिमिट्स आहेत, हे तुमच्या आर्थिक सल्लागाराकडनं किंवा मेडिक्लेम पॉलिसी ज्यांनी सजेस्ट केली आहे, त्याच्याकडनं तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. दुसरा एक पॉइंट आहे, की जेव्हा कोणी तुमच्या नात्यातलं ॲडमिट होतं, तेव्हा पहिली गोष्ट करायची आहे, की तुमच्या मेडिक्लेम जो पॉलिसी ज्यांनी काढली आहे, तुमचा जो ॲडवायझर आहे त्याला कळवणं गरजेचं आहे. 24 तासामध्ये ज्या इन्शुरन्स कंपनीमध्ये तुम्ही पॉलिसी काढली आहे त्यांना इंटिमेट करणं फार गरजेचं आहे. तिसरं सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे, की आपल्याला जेव्हा आपण पॉलिसी काढतो, तेव्हा तुमचा जो मेडिक्लेमचा सल्लागार आहे त्याला जेवढे तुमचे आजार आहेत, जे तुम्ही औषधं घेतायत म्हणजे कंप्लीट डिस्क्लोज करणं. तुमची हेल्थची डिस्क्लोजर 100% करणं फार गरजेचं आहे. जेवढं तुम्ही डिस्क्लोज कराल, त्याने एकच होऊ शकतं, की काही गोष्टी आज जे आजार आहेत, ते तुमचे काही पिरियडसाठी 2 वर्ष किंवा 3 वर्ष डिफर होऊ शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला ते आजाराचे एक सगळे 100% पैसे मिळणार आहेत. पण जर का तुम्ही काही तुमचा आजार लपवला, तर क्लेम टोटली रिजेक्ट होण्याची शक्यता असते. दुसरं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, की प्रत्येक कंपनीची एक लिस्ट असते नेटवर्क हॉस्पिटल्सची. मी तुम्हाला सजेस्ट करतो, की त्या नेटवर्क हॉस्पिटलमध्येच तुम्ही ॲडमिट व्हा. कारण नेटवर्क हॉस्पिटलमध्ये तुम्ही ॲडमिट झालात, तर तुमचा क्लेम कॅशलेस जरी आहे, तुम्हाला 100% मिळू शकतो. चुकून समजा तुम्ही नेटवर्क हॉस्पिटलमध्ये ॲडमिट नाही झालात, तुम्ही अशा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालात जे नेटवर्कमध्ये नाही आहेत, तर तुम्हाला इनिशियली सगळे पैसे भरावे लागतात. त्याच्यानंतर तुम्हाला क्लेमचा फॉर्म सबमिट करावा लागतो आणि अशा केसमध्ये 30 ते 40% पर्यंत तुमचा क्लेम कमी मिळायची शक्यता असते. त्यामुळे जर का तुम्ही नेटवर्क हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालात, तर कॅशलेसची पण फॅसिलिटी असते, खिशातनं पैसे पण घालावे लागत नाहीत आणि मॅक्सिमम 90 ते 100% पर्यंत तुम्हाला क्लेम मिळू शकतो. सगळ्यात इम्पॉर्टंट अजून एक गोष्ट आहे, की जेव्हा तुम्ही ॲडमिट होता, तेव्हा डॉक्टरचा तुमचा जो फॅमिली डॉक्टर आहे, त्याच्या ॲडवाईसवरतीच ॲडमिट व्हा. त्याच्याकडनं एक लेटर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, की बाबा हा त्रास होतोय, तर तुम्ही इमिजिएटली ॲडमिट व्हा. आणि जे पॉलिसीजचे फीचर्स आहेत, या काही तुम्हाला काय म्हणतो निगेटिव्ह फीचर्स आहेत किंवा पॉझिटिव्ह फीचर्स आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या ॲडवायझरकडनं समजून घ्या. प्रॉपर ॲडवायझर मेडिक्लेमसाठी असणं गरजेचं आहे. एक तुम्हाला ॲडवाईस देईन मी, जो फार इम्पॉर्टंट आहे, की बँकर्स कधी-कधी तुम्हाला ॲडवाईस करतात, म्हणजे बँक ॲश्युरन्स म्हणतो आपण, की बँकवाल्यांकडनं म्हणजे तुमचा जो बँकेचा रिलेशनशिप मॅनेजर असतो किंवा तुम्ही जेव्हा बँकेत तुमचं अकाउंट ऑपरेट करायला जातात, तर बँकेचा मॅनेजर आहे किंवा त्यांचा स्टाफ आहे, त्यांच्या ॲडवाईसवरती शक्यतोवर पॉलिसी घेऊ नका. कारण मेडिक्लेम पॉलिसीला तुम्हाला कधी जर का ॲडमिशन झाली तुमच्या नातेवाईकाची, तर तुम्हाला 24 तास सर्व्हिस लागते आणि ही सर्व्हिस बँकर देऊ शकत नाही. तुमचा जो ॲडवायझर आहे तो 24 तास तुमच्यासाठी अवेलेबल असतो. तो तुम्हाला सर्व्हिस प्रॉपरली दिली, तर तुमचे पैसे पण मॅक्सिमम क्लेम तुम्हाला मिळेल. हे जो मानसिक त्रास ऑलरेडी आपला नातेवाईक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्यामुळे आपण मेंटल स्ट्रेसमध्ये असतो, तर त्यावेळेला पैसे कमी मिळतील किंवा क्लेम पास होणार नाही. हा तरी स्ट्रेस जो असतो ना, तो तुमचा ॲडवायझर कंप्लीटली झिरो करेल. तर फायनान्शियल ॲडवायझर तुमचा असणं मेडिक्लेम पॉलिसी घेताना फार गरजेचं आहे. या जर का तुम्ही सगळ्या काळज्या घेतल्यात पॉलिसी घ्यायच्या आधी, तर मला वाटत नाही की मेडिक्लेमच्या क्लेममध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येऊ शकतो. सो थँक यू.